स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण मार्केटसाठी उद्यासाठी ॲनालिसिस करणार आहोत। बघूया मार्केट उद्या कशा प्रकारे रिॲक्ट करू शकते ते। सर्वात आधी आपण आज मार्केटने कशा प्रकारे बिहेव केलं आपण ते समजून घेऊया। मित्रांनो, मार्केट आज सर्वात आधी आपण डेली टाईम फ्रेमवरती जाऊन बघूया। ते बघू शकता मित्रांनो तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती मार्केटने एक डोजी टाईप कॅन्डल क्रिएट केलेली आहे। मित्रांनो, सर्वात आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया, ते म्हणजे ट्रेंड। सर्वात आधी आपण ट्रेंड कोणता आहे ते समजून घेऊया। इथे बघू शकता आपण जी ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे त्या हिशोबाने आपण बुलिश ट्रेंड कन्सिडर करत आहोत। जोपर्यंत ही ट्रेंड लाईन ब्रेक होऊन मार्केट याच्या खाली सस्टेन होत नाही तोपर्यंत आपण म्हणणार नाही की मार्केटला निगेटिव्ह ट्रेंड चालू झाला किंवा डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे। जोपर्यंत मार्केट या ट्रेंड लाईनच्या वरती आहे तोपर्यंत मार्केट नक्कीच वरच्या दिशेने जाऊ शकते, कारण इथे देखील मार्केटने चांगल्या प्रकारे सपोर्ट घेतला, इथे देखील मार्केटने सपोर्ट घेतला आणि ही अशी ट्रेंड लाईन मार्केट फॉलो करत आहे। त्यामुळे जोपर्यंत ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट होणार नाही तोपर्यंत कोणताही प्लेयर, मोठा प्लेयर, आपण FII किंवा DII म्हणू शकतो, तो शॉर्ट सेलिंग करणार नाही किंवा कोणतेही बेरिश स्टँड ठेवणार नाही। त्या हिशोबाने आपण मार्केटला सध्या तरी बुलिश कन्सिडर करूनच चालत आहोत। चले आता आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवरती शिफ्ट होऊया। ते बघू शकता आपण जे ॲनालिसिस केलं आहे, सर्वात आधी आपण आजचं ॲनालिसिस बघूया। आज मार्केट थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं होतं। एक्झॅक्ट किती पॉईंट्स आपण बघितलं नव्हतं, परंतु थोडंसं गॅप डाऊनच ओपन झालं होतं। त्यानंतर मार्केटमध्ये पहिली जी कॅन्डल होती तीच आपल्याला खूप काही सांगून जाते। आपण बघू शकता पहिली कॅन्डल आज मार्केटमध्ये डोजी तयार झालेली होती। ते बघू शकता मोठी वीक, खालूनसुद्धा मोठी वीक आणि क्लोजिंग एकदम बॉडीच्या आसपास कॅन्डलनी क्लोज दिली होती। याचा अर्थ आपल्याला आज कळालं होतं की मार्केट आज पूर्ण साईडवेज राहणार आहे किंवा दोन्ही साईडला मुवमेंट करू शकतं। जास्त करून मार्केट साईडवेज राहिले, परंतु जो सपोर्ट आपण ड्रॉ केला होता तो सपोर्ट आपण सर्वात आधी आपण इथे सपोर्ट का ड्रॉ केला होता ते बघूया। मित्रांनो, आपण जेव्हा सपोर्ट ड्रॉ करण्याची वेळ येते, एकतर आपण जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक होऊन त्यावरती मार्केट सस्टेन होतं त्याला आपण एक सपोर्ट कन्सिडर करतो, किंवा जेव्हा मार्केट एका डाऊन ट्रेंडनंतर एका ठिकाणी हॉट धरून चांगल्या प्रकारे कन्सॉलिडेट करून जर वरच्या दिशेने जात असेल तर आपण त्याला एक चांगला सपोर्ट म्हणू शकतो। इथे तुम्ही बघू शकता इथे देखील मार्केटने कन्सॉलिडेट करून एक चांगली मुवमेंट केलेली आहे। इथे देखील तुम्ही बघू शकता मार्केटने इथून जेव्हा मार्केट या सपोर्टपाशी आली, मित्रांनो इथे बघू शकता एक साईड इथून मार्केटने एक अप साईडला मुवमेंट दिलेली आहे। जेव्हा अप ट्रेंडमध्ये आपण सपोर्टला एंट्री करतो तर त्या एंट्रीमध्ये आपले पैसे बनण्याचे किंवा प्रॉफिट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। मित्रांनो, जेव्हा आपण एक अप ट्रेंड चालू असतो तेव्हा आपण नेहमी सपोर्टलाच एंट्री केली पाहिजे। जे पण रेजिस्टन्स असतील ते सगळे रेजिस्टन्स फेल होण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता काल मार्केटने हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट होता, या ठिकाणी भरपूर वेळेस मार्केटने छोटी रेंज असल्यामुळे इथे मार्केट याच रेंजमध्ये काल पूर्ण दिवसभर होते आणि क्लोजिंग देखील त्याच रेंजमध्ये मार्केटने दिली होती। आज सकाळी मार्केट जेव्हा ओपन झाले तेव्हा एक डोजी कॅन्डल तयार झाली आणि मित्रांनो एक्झॅक्ट आपल्याला इथे एक डाऊन साईडची एंट्री होती, जो आपण छोटेसं स्टॉप लॉस टार्गेटपर्यंत या सपोर्टपर्यंत घेऊ शकत होतो। परंतु मित्रांनो, जेव्हा आपण अशा प्रकारे आपण अप ट्रेंडमध्ये निगेटिव्ह किंवा बेरिश ट्रेड घेतो तेव्हा आपले जिंकण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात। त्यानंतर तुम्ही बघू शकता जेव्हा मार्केटने या सपोर्टला ब्रेक केला तर एक मोठी कॅन्डल तयार झाली आणि इथे तुमचे लॉस होण्याचे चान्स जास्त असतात। म्हणून जेव्हा आपण अप ट्रेंड चालू आहे तेव्हा आपण अप ट्रेंडमध्येच एंट्री केली पाहिजे। जेव्हा डाऊन ट्रेंड चालू आहे तेव्हा आपण डाऊन ट्रेंड रेजिस्टन्सच्या आसपास एंट्री केली पाहिजे। जेव्हा अप ट्रेंड चालू आहे तेव्हा आपण सपोर्टच्या आसपास एंट्री केली पाहिजे, जेणेकरून आपले प्रॉफिट होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात। आता आपण उद्यासाठी बोलूया। मित्रांनो, उद्या जर याच रेंज, हे जो दोन आपण सपोर्ट बनवलेले आहे, हा एक सपोर्ट आणि हा एक सपोर्ट, या रेंजमध्ये मार्केट बराच वेळ कन्सॉलिडेट करू शकते। जेव्हा मार्केट या दोन्ही जे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत, एक तर मार्केट याच्या वरती जाईल, हा रेजिस्टन्स ब्रेक करून
वरती जाईल, ज्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण की मार्केट अप ट्रेंडमध्ये चालू आहे. मार्केटमध्ये कोणतीही निगेटिव्ह साईन नाही आहे. जर मार्केट या सपोर्टला तोडून खाली जरी गेली, इथे देखील आपण कोणती डाऊन साईडची एंट्री प्लॅन करणार नाही. आपण फक्त बुलिश एंट्री घेणार आहोत, कारण की मार्केट अप ट्रेंडमध्ये चालू आहे. आणि आता थोडंसं साईडवेज टाईप, म्हणजे मार्केट एका रेंजमध्ये अडकलेलं आहे. ही जी रेंज आहे तुम्ही बघू शकता, ही 22,440 ते 22,271, जवळपास 160-70 पॉईंटच्या आसपास जी रेंज मार्केटने बनवलेली आहे. याच रेंजमध्ये मार्केट थोडा वेळ राहू शकते, होल्ड करू शकते. जर मार्केटमध्ये अपसाईड मुवमेंट आली तर नक्कीच आपण त्यामध्ये बुलिश एंट्री करणार आहोत. परंतु जर डाऊन साईड एंट्री आली तर तिथे आपण अवॉइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत, किंवा अवॉइड देखील करू शकतो, कारण मार्केट एका स्ट्रॉंग अप ट्रेंडमध्ये आहे. आता मार्केट जेव्हा या सपोर्टला, या रेजिस्टन्सला ब्रेक करून मार्केट इथपर्यंत गेले, परत याला खाली आलेले आहे आणि परत इथपर्यंत जाऊन आता खाली येत आहे. मित्रांनो, इथे आपण एक रेंज बनवून त्या रेंजमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करणार. जेव्हा आपण मार्केट इथे येईल, आपण एक बुलिश एंट्री घेऊ शकतो. आणि जर तुम्ही एक छोटासा स्टॉप लॉस लावून जर रेजिस्टन्स जवळ ट्रेड घेणार असाल, जे की आपण सजेस्ट करणार नाहीत, कारण की मार्केटमध्ये जर अपसाईडला मुवमेंट आली तर खूप मोठ्या प्रमाणात मुवमेंट येईल. मार्केट या रेजिस्टन्सला ब्रेक करून, रिट्रेस करून खूप चांगल्या प्रकारे रॅली करू शकतं, कारण मार्केटमध्ये वरती कोणताही सपोर्ट नाही आहे. मार्केट ऑल टाईम हायला आहे. चला तर मित्रांनो, बघूया उद्या जर मार्केट या रेंजच्या आसपास, या रेंजमध्ये जर ओपन झाली तर आपण नक्कीच जेव्हा आपण मार्केट या सपोर्टला येईल किंवा या सपोर्टला येईल, त्या ठिकाणी आपण बुलिश एंट्री घेणार आहोत. यापेक्षा, या सपोर्टपेक्षा जर मार्केट या सपोर्टला जर आपल्याला एक बुलिश एंट्री मिळाली, जशी आजच्यासारखी एंट्री जर आपल्याला मिळाली, तर आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकतो. इथे देखील आपण एंट्री करू शकतो, परंतु इथे टार्गेट आपल्याला खूप छोटं मिळेल, जेणेकरून ती एंट्री आपण अवॉइड करू शकतो. धन्यवाद मित्रांनो. हे होतं निफ्टी 50चे ॲनालिसिस. बघूया कशा प्रकारे वर्क करते. आपण परत एकदा सांगू, जर मार्केट याच रेंजमध्ये ओपन झाले तर आपण जेव्हा मार्केट या सपोर्टच्या आसपास येईल, आपण परत एकदा बुलिश एंट्री करणार आहोत. किंवा जर मार्केट या रेजिस्टन्सला ब्रेक करून रिट्रेस करायला जर आली आणि इथे जर आपल्याला एखादा पॅटर्न मिळाला, तर आपण नक्कीच बुलिश साईडला एंट्री करणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.